तुम्ही ज्या मोठ्या कंपन्या बघताय त्या कधीतरी एक छोटंसं दुकान होतं, छोटी आयडिया होती. त्यांनी सुद्धा अपयश पाहिले. एका हॉटेल व्यावसायिकाने शॉपॅक आणि फूड लायसन्स न काढताच हॉटेल सुरू केलं. ऐन दिवाळीत डिपार्टमेंटची रेड पडली. त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. त्यांना फक्त दंडच भरावा लागला नाही, तर लायसन्स मिळेपर्यंत 10 दिवस हॉटेल सील करून बंद ठेवावं लागलं. 7 महिलांनी फक्त 80 रुपये उसने घेऊन हा बिझनेस सुरू केला होता. त्यांनी कधीच आपल्याला करोडपती व्हायचे असा विचार केला नाही. नवीन मुलांकडून अशा कोणत्या कॉमन चुका होतात ज्या त्यांनी टाळल्या पाहिजे? पहिली चूक, दुकान सेट व्हायला किती वेळ लागतो? 6 महिन्यात रिझल्ट येऊ शकतो का? हे बघा, आज झाड लावलं की उद्या फळ येत नाही. बरोबर. बिझनेसमध्ये एक गोल्डन रूल आहे. इंस्टाग्रामवर तुमच्या सर्व्हिस किंवा प्रोडक्ट बद्दल रील टाका. व्हॉट्सअप स्टेटस ठेवा. लोकांना तुमचं प्रोडक्ट दिसलं पाहिजे. एकाला चांगली सर्व्हिस द्या, तो जाऊन 10 लोकांना सांगतो. याला वर्ड ऑफ माउथ म्हणतात. आणि आता हेच काम सोशल मीडिया करते. नमस्कार. ग्रँड गप्पाच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. पण सुरुवात कशी करायची, पैसे बुडाले तर, हे प्रश्न आपल्याला मागे खेचतात. म्हणूनच आज नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे कसं बनायचं, यावर गायडन्स देण्यासाठी आपल्यासोबत आहे आपले बिझनेस कोच आणि टॅक्स एक्सपर्ट श्री गणेश तोरमल सर. नमस्कार सर, आपले मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खूप गरजेचा आहे, कारण तरुणांकडे आयडिया खूप आहेत, पण त्या आयडियांना एक्झिक्युशन मध्ये कसं आणायचं हे बऱ्याचदा तरुणांना समजत नाही. अगदी बरोबर सर. आयडिया असते पण पुढे काय करायचं हेच कळत नाही. म्हणून आजचा एपिसोड आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सर, आपण अनेकदा बघतो की मुलांना बिझनेस करायचा असतो, पण कोणाला बिझनेस करायचा असेल तर ते फक्त त्याचं स्वप्न आहे की त्याच्यामध्ये कपॅसिटी आहे. हे कसं ओळखायचं? सोपं आहे. स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला, माझ्याकडे पेशन्स आहेत का? ओके. आणि दुसरा, माझ्याकडे पुढचे 6 महिने पुरेल एवढा फायनान्शियल बॅकअप आहे का? अच्छा. कारण नोकरी करताना महिन्याला 1 तारखेला पगार होतो. जॉबमध्ये सिक्युरिटी असते. हो सर, फिक्स पगार असतो. पण व्यवसायामध्ये तसं नसतं. इथे फिक्स तारीख नसते. कधी प्रॉफिट होईल तर कधी खिशातून पैसे टाकून बिझनेसचा खर्च चालवावा लागेल. त्यामुळे जर तुमची रिस्क घेण्याची बरोबर. आणि पेशन्स ठेवण्याची तयारी असेल तरच तुम्ही बिझनेसमध्ये या. सर, फक्त जोशमध्ये येऊन कोणी नोकरी सोडली आणि त्याचं जर नुकसान झालं तर, असं आपल्याकडे एखादं उदाहरण आहे का? हो, खूप कॉमन आहे हे. माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांनी कामाच्या प्रेशरमुळे IT सेक्टरमधून चांगली नोकरी सोडली. हो. त्यांनी घाईघाईत PF चे पैसे काढून घेतले. फॅन्सी कॅफे सुरू केलं. सुरुवातीचे 3-4 महिने खूप भारी वाटलं. पण जेव्हा 5व्या महिन्यात सेल डाऊन झाला, तेव्हा त्यांच्याकडे स्टाफचा पगार द्यायला सुद्धा पैसे नव्हते. बापरे. त्यांना सवय होती महिन्याच्या 1 तारखेची, पण व्यवसायात 6-6 महिने हातात काहीच उरत नाही. हे त्यांना सहन झालं नाही. शेवटी त्यांनी तो व्यवसाय शटडाऊन करायचं ठरवलं. अच्छा. त्यामुळे आवड आणि व्यवहार यात कन्फ्युजन करू नका. डोकं शांत ठेवा, मगच निर्णय घ्या. सर, बऱ्याचदा असं होतं की लोकांकडे स्वतःची जागा आहे, मग ती स्वतःची जागा आहे म्हणून तिथेच बिझनेस स्टार्ट करावा का, किंवा एखादी अशी जागा कशी निवडायची? बऱ्याच नवीन एंटरप्रेन्युअरची हीच तर पहिली चूक असते. अच्छा. म्हणून जागा बघून धंदा ठरवू नका, तर धंदा बघून जागा ठरवा. जर तुमची बरोबर. जागा शहराबाहेर असेल तर तिथेच तुमचे पैसे वाचतील, पण कस्टमर येणार नाही. अगदी बरोबर सर. बिझनेसमध्ये विजिबिलिटी म्हणजेच बिझनेस दिसणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही जागा भाड्याने घेतली तरी चालेल, पण ती अशा ठिकाणी पाहिजे जिथे लोकांची सतत ये-जा आहे. अच्छा. तुम्ही हिरा जरी विकायला बसलात पण तो कोणाला दिसलाच नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सर, यावर एखादं प्रॅक्टिकल उदाहरण देता येईल का? एका व्यक्तीने हायवेच्या आत त्यांच्या शेतात एक मोठं रेडीमेड क्लॉथ शॉप सुरू केलं. ओके. त्यांची दुकानाच्या इंटेरियरला लाखो रुपये खर्च केले. AC लावला, सोफे लावले. पण त्यांनी विचार केलाच नाही, जेव्हा एखादी फॅमिली कपडे घ्यायला बाहेर पडते तेव्हा त्यांना मार्केटमध्ये फिरायला आवडतं. हो, म्हणजे त्यांना 10 दुकानं बघायची असतात. अगदी बरोबर. कोणीही एक शर्ट घेण्यासाठी शहराबाहेर शेतात जाणार नाही. परिणामी तिथे फुटफॉल म्हणजेच ग्राहकांची ये-जा 0 होती. दुसरीकडे एका व्यक्तीने मेन चौकात एक छोटा गाळा घेतला. जागा कमी होती पण धंदा जोरात चालला, बापरे. कारण तो कस्टमरच्या डोळ्यासमोर रोज होता. त्यामुळे ओनरशिपपेक्षा ॲक्सेसिबिलिटी जास्त महत्त्वाची आहे. सर, आता जागा तर फिक्स झाली आहे, पण मग आता एक भीती असते की कायद्याची आणि पेपरची. नवीन माणसाने काय तयारी ठेवावी जेणेकरून त्रास होणार नाही? जर तुमचे पेपर क्लिअर असतील तर भीती बाळगायचं कारण नाही. सुरुवातीला 4 बेसिक गोष्टी लागतात. फर्स्ट,
शॉपॅक लायसन्स हे दुकानासाठी लागतं. ओके. दुसरं उद्यम रजिस्ट्रेशन, हे गव्हर्नमेंट लोन आणि सबसिडीसाठी फायद्याचं आहे. तिसरं फूड लायसन्स, जे फूड आयटमसाठी लागतं. आणि टॅक्सचं? त्यासाठी चौथं म्हणजे GST नंबर. जर तुमचा टर्नओव्हर 20 किंवा 40 लाखांच्या लिमिटच्या पुढे जाणार असेल तर GST लागतो. हो. हे 4 पेपर तुमच्या फाईलमध्ये असले की तुम्ही बिंदास बिझनेस करू शकता. मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त ग्रोथवर फोकस करू शकता. हे लायसन्स नसेल तर काय रिस्क असते? एका हॉटेल व्यावसायिकाने शॉप ॲक्ट आणि फूड लायसन्स न काढताच हॉटेल सुरू केलं. हो. सणासुदीच्या काळात ऐन दिवाळीत डिपार्टमेंटची रेड पडली. त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. बापरे. मग? त्यांना फक्त दंडच भरावा लागला नाही तर लायसन्स मिळेपर्यंत 10 दिवस हॉटेल सील करून बंद ठेवावं लागलं. विचार करा, दिवाळीच्या सीझनमध्ये 10 दिवस हॉटेल बंद म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान. अच्छा. आणि मार्केटमध्ये बदनामी झाली ती वेगळीच. त्यामुळे 500,000 रुपयांच्या लायसन्ससाठी लाखोची रिस्क घेऊ नका. सर, हे सगळं नीट करण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप प्लॅन काय असावा? कारण आधी काय करायचं यात संपूर्ण गोंधळ होतो. नक्कीच. त्यासाठी आपण एक 4 महिन्याचा फॉर्म्युला वापरू शकतो. ओके. पहिल्या महिन्यात फक्त रिसर्च करा, बाजारात फिरा, लोकांच्या गरजा समजून घ्या. अच्छा. दुसऱ्या महिन्यात जागा फिक्स करा आणि शॉप ॲक्ट उद्यम काढून घ्या. तिसऱ्या महिन्यात सेटअप फर्निचर आणि माल खरेदी करा. आणि शेवटचा महिना? हो. आणि चौथ्या महिन्यात ऑफिशियल लॉन्च आणि ब्रँडिंग. जेव्हा तुम्ही असा स्टेप वाईज प्लॅन कागदावर लिहिता तेव्हा गोंधळ होत नाही आणि पैसे सुद्धा वाया जात नाहीत. असं सिस्टमॅटिक काम करून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण आपल्याकडे आहेत का? हो. लिज्जत पापडपेक्षा मोठं उदाहरण काय हवं? यस, लिज्जत पापड. 7 महिलांनी फक्त 80 रुपये उसने घेऊन हा बिझनेस सुरू केला होता. त्यांनी कधीच आपल्याला करोडपती व्हायचे असा विचार केला नाही. फक्त 80 रुपयात? हो. त्यांनी फक्त रोडमॅप फॉलो केला. ओके. आधी क्वालिटी पापड बनवले, विकले, आलेल्या पैशातून पुन्हा कच्चा माल खरेदी केला आणि प्रत्येक स्टेपवर एक सिस्टीम लावली. येस सर. लाटण्यापासून ते पॅकिंगपर्यंत. आज त्यांची उलाढाल करोडोमध्ये आहे. बापरे. यातून हेच शिकायचं, सुरुवात लहान करा पण विजन मोठे ठेवा. अगदी बरोबर. विजन मोठी ठेवलीच पाहिजे. सर, नवीन मुलांकडून अशा कोणत्या कॉमन चुका होतात ज्या त्यांनी टाळल्या पाहिजे? पहिली चूक, शो ऑफ. बरोबर. सुरुवातीलाच दुकानाच्या डेकोरेशनवर अफाट खर्च करू नका. AC लावला म्हणून कस्टमर येत नाही, तुमची सर्व्हिस चांगली असली पाहिजे. बरोबर. कस्टमर सर्व्हिस चांगली असावीच लागते. करेक्ट. आणि दुसरी एखादी चूक? दुसरी चूक, उधारी. मैत्री आहे, ओळखीच्या आहेत म्हणून सुरुवातीलाच उधार देऊ नका. तुमचा कॅश फ्लो डिस्टर्ब होतो. आणि तिसरी सर्वात डेंजरस चूक, मिक्सिंग ऑफ अकाउंट्स. मिक्सिंग ऑफ अकाउंट्स. घराचा खर्च आणि बिझनेसचे इन्कम एक करू नका. हे तिसरं थोडं समजून सांगा ना सर. याचा काय फटका बसतो? बघा, एका व्यापाऱ्याने काय केलं, बिझनेसच्या खात्यातून मुलाची शाळेची फी भरली, घराचं लाईट बिल भरलं आणि स्वतःचा वैयक्तिक EMI सुद्धा भरला. जेव्हा इन्कम टॅक्सची तपासणी झाली तेव्हा ऑफिसरने विचारलं, हे दुकानाचे खर्च कसे काय असू शकतात? मग अडचण काय आली असेल? मोठी अडचण येते. डिपार्टमेंटने ते सर्व खर्च बिझनेस एक्सपेन्सेस मधून रिजेक्ट केले. त्यावर त्यांना बराच टॅक्स आणि पेनॉल्टी भरावी लागली. बापरे. त्यामुळे खिशातला पैसा आणि बिझनेस अकाउंट मधला पैसा वेगळा ठेवला नाही तर पेपरवर तुम्हाला नेहमीच तोटा दिसेल. हो, अगदी बरोबर. तोटाच दिसेल. सर, दुकान सेट व्हायला किती वेळ लागतो? 6 महिन्यात रिझल्ट येऊ शकतो का? हे बघा, आज झाड लावलं की उद्या फळ येत नाही. बरोबर. बिझनेसमध्ये एक गोल्डन रूल आहे, द 1000 डे रूल. 1000 डेज रूल. म्हणजेच जवळपास 3 वर्ष. 3 वर्ष? एवढा वेळ? हो. पहिल्या 1000 दिवसांचा उद्देश प्रॉफिट नसून सर्वायवल म्हणजेच टिकून राहणे हा असला पाहिजे. पहिल्या वर्षी नुकसान होतं, दुसऱ्या वर्षी ना नफा ना तोटा होतो आणि तिसऱ्या वर्षानंतर खरा प्रॉफिट दिसायला लागतो. सर, सुरुवातीला नुकसान होऊन सुद्धा फक्त टिकून राहिल्यामुळे नंतर खूप मोठा फायदा झाला, असे काही लोकांचे उदाहरण आहेत का आपल्याकडे? हो. एका क्लायंटने छोटं मेडिकल स्टोअर सुरू केलं होतं. सुरुवातीचे 8 महिने बिझनेस डाऊन होता कारण बाजूला जुनी दुकानं होती. ओके. त्यांचा सेल दिसायला 500 रुपये सुद्धा नव्हता, पण त्यांनी हार मानली नाही. अच्छा, 500 रुपये नसताना सुद्धा त्यांनी हार नाही मानली. मग त्यांनी काय वेगळं केलं ज्याच्यामुळे? त्यांनी 1000 दिवस टिकायचं हे ठरवलं होतं. त्यांनी रात्री अपरात्री औषधं दिली, लोकांच्या घरी डिलिव्हरी दिली, लोकांचा विश्वास कमवला. आज त्याच छोट्या मेडिकलचं रूपांतर 3 मोठ्या फार्मसीजमध्ये झालं आहे. बापरे. जर त्यांनी 6 महिने दुकान बंद केलं असतं तर हे यश मिळालं नसतं. म्हणून
कन्सिस्टन्सी ही यशाची खरी चावी आहे. येस, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. सर, 1000 दिवस टिकण्यासाठी कस्टमर तर सतत येत राहिले पाहिजे. मग आजच्या काळात आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग कशी करायची? काही जुन्या पद्धती आता चालतील का? आजच्या काळात मार्केटिंगची पद्धत पूर्ण बदलली आहे. आता तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात द्यायची जास्त गरज नाही. तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना, हेच तुमचं सर्वात मोठं टूल आहे. अगदी बरोबर. मोबाईल म्हणजे खूप मोठं टूल आहे. नेमकं काय करायचं असतं सोशल मीडियावर? इंस्टाग्रामवर तुमच्या सर्व्हिस किंवा प्रॉडक्टबद्दल रील टाका. व्हॉट्सअप स्टेटस ठेवा. लोकांना तुमचं प्रॉडक्ट दिसलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचे जुने कस्टमर हेच तुमचे सर्वात मोठं ब्रँड अँबॅसेडर असतात. एकाला चांगली सर्व्हिस द्या, तो जाऊन 10 लोकांना सांगतो. याला वर्ड ऑफ माउथ म्हणतात. आणि आता हेच काम सोशल मीडिया करते. फक्त रील्समुळे बिझनेस वाढल्याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? अरे, आपल्या पुण्यातले अमृततुल्य बघा किंवा बरेचसे मिसळवाले बघा. त्यांनी सुरुवातीला मोठ्या जाहिराती केल्या नाहीत. तिथं येणाऱ्या कॉलेजच्या मुलांनी चहा पिताना फोटो काढले, रील्स बनवल्या आणि त्या पोस्ट केल्या आणि त्या व्हायरल देखील झाल्या. हो, आणि त्या व्हायरल सुद्धा होतात. अगदी बरोबर. एका व्हायरल व्हिडिओमुळे जिथं दिवसाला 50 लोक येत होते, तिथे 500 लोक यायला लागले. रांगा लागल्या. अगदी घरात बसून साड्या विकणाऱ्या महिला सुद्धा आज सोशल मीडियावरून लाखोंचा माल विकताय. बापरे! त्यामुळे डिजिटल वर्ल्डमध्ये दिसणं आता ऑप्शन नाही, ती गरज आहे. अगदी बरोबर सर. आत्ताच्या काळात टिकायचं असेल आणि बिझनेस वाढवायचा असेल तर सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. एखाद्याच्या जर मनात भीती असेल की आपण जर फेल झालो तर, आपले जर पैसे अडकले तर, अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल? बघा, भीती वाटणे हे तुम्ही सावध असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे हे चुकीचं नाही. पण मला सांगा, बिझनेस म्हणजे काय? बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट कमावणं नाही, तर ती एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे नेमकं काय? म्हणजे डोळे झाकून उडी मारणं नाही, तर पाण्याची खोली मोजून उडी मारणं. येस सर. आज तुम्ही ज्या मोठ्या कंपन्या बघताय, त्या कधीतरी एक छोटंसं दुकान होतं, छोटी आयडिया होती. त्यांनी सुद्धा अपयश पाहिले, मंदी पाहिली आहे. बिझनेसचा रस्ता कधीच हायवे सारखा सरळ नसतो. तिथे स्पीड ब्रेकर येणारच, खड्डे असणारच. बरोबर आहे, अडचणी तर येणारच. हो, आणि तिथेच तुमची खरी टेस्ट असते. खरा बिझनेसमॅन तो नाही जो फक्त मार्केट चांगला असताना धंदा करतो. खरा बिझनेसमन तो आहे जो मंदीत सुद्धा आपल्या बिझनेसला दिशा देऊ शकतो. त्यामुळे परफेक्ट वेळेची वाट बघू नका. येस सर. जगात कुठलीच वेळ परफेक्ट नसते. तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आज मार्केटमध्ये आणा. कस्टमर तुम्हाला सांगेल की त्यात काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. म्हणजे सुरुवात करणं महत्वाचं आहे, बरोबर ना? अगदी बरोबर. फक्त कागदावर प्लॅन करून काही होत नाही. लक्षात ठेवा, काठावर उभं राहून कोणालाच पोहता येत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावंच लागतं. येस सर. यामुळे ओव्हर थिंकिंग बंद करा, तयारी करा आणि मैदानात उतरा. एकदा सुरुवात केली की अनुभव तुम्हाला सर्व काही शिकवतो. वा सर, हे खूप प्रॅक्टिकल आहे. बिझनेस पुस्तकातून नाही तर अनुभवातून शिकला जातो. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं मोलाचं आम्हाला गायडन्स दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आणि सर्व भावी उद्योजकांना माझ्याकडून शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, आज गणेश सरांनी बिझनेसचं वास्तव्य आपल्यासमोर मांडलं आहे. मोटिवेशन तर मिळालं, पण आता वेळ आहे ॲक्शन घेण्याची. लक्षात ठेवा, बिझनेस सुरू करताना जोश सोबतच होश सुद्धा लागतो. विशेषतः लीगल, टॅक्स आणि लायसन्सच्या कामात रिस्क घेऊ नका. तुम्हाला शॉप पॅक काढायचा असेल, GST नंबर हवा असेल किंवा लोनसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल, तर या सगळ्याचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे गणेश तोरमल अँड असोसिएट्स. आपल्या हक्काचं आणि विश्वासू नाव. तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसवर फोकस करा. बाकी सगळं कागदपत्रांचं टेन्शन GTA टीमवर सोडा. त्यांचा ऑफिसचा पत्ता आणि नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आजच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नांना कायदेशीर बळ द्या. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा. धन्यवाद.